मला दिसतं कोणाकोणाचं काय काय सुरू असतं. चला वेबकॅम ऑफ करा सगळ्यांनी, क्वेश्चन डिस्कस करूया. तर फर्स्ट क्वेश्चन होता आपला की जनरल मेकॅनिझम ऑफ एन्झाइम ऍक्शन. कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला क्वेश्चन वाचून झाल्यानंतर व्यवस्थितपणे मन लावून तुम्हाला ऑप्शन वाचायचे असतात. तर यामध्ये काय म्हटलंय की जनरल मेकॅनिझम ऑफ एन्झाइम ऍक्शन, एन्झाइम कशा पद्धतीने ऍक्शन करतो हे तुम्हाला सगळ्यांना पहिल्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं की इट डिक्रीजेस दी ऍक्टिव्हेशन एनर्जी. तुम्हाला असा ग्राफ काढून दाखवला होता की विदाउट एन्झाइम ऍक्टिव्हेशन एनर्जी त्या सबस्ट्रेटला ऍक्टिव्हेट होण्यासाठी किती लागते, ती जास्त लागत असते. पण जसा आपण एन्झाइम ऍड केला, एन्झाइमनी ऍडिशन झाल्यानंतर एन्झाइमनी काय केलं की त्यांनी सबस्ट्रेटची ऍक्टिव्हेशन एनर्जी ही डिक्रीज केली. सबस्ट्रेटची ऍक्टिव्हेशन डिक्रीज झाल्यानंतर तो सबस्ट्रेट एका स्पेसिफिक स्टेट मध्ये आला, त्याच्या एका स्पेसिफिक ऍक्टिव्हेटेड स्टेट मध्ये आला आणि ती रिएक्शन कॅरी आउट झाली and hence it increases the rate of reaction. That's why we called enzyme as a biocatalyst. एकदम सिंपलचा कॉन्सेप्ट होता आपला की तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं की एन्झाइम डिक्रीजेस दी ऍक्टिव्हेशन एनर्जी. पुढे जाऊन जर तुम्हाला पीजीची एंट्रन्स एक्झाम द्यायची असेल, कोणत्याही विद्यापीठाची एंट्रन्स एक्झाम द्यायची असेल, तर तेव्हा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हा कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे की एन्झाइम रिएक्शनचा रेट कशा पद्धतीने इन्क्रीज करतो. तर इट डिक्रीजेस द ऍक्टिव्हेशन एनर्जी. ऍक्टिव्हेशन एनर्जी डिक्रीज झाल्यामुळे त्या सबस्ट्रेटला त्याच्या ऍक्टिव्ह स्टेटमध्ये पटकन येत होतो, म्हणजे ऍक्टिव्ह स्टेटमध्ये येण्यास लवकर मदत होते आणि तो ऍक्टिव्ह स्टेटमध्ये लवकर आल्यानंतर त्याचं प्रोडक्ट मध्ये रूपांतरण लवकर होते. हेन्स इट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन. म्हणून आपल्याकडे ऑप्शन होते इट रिड्युसेस द ऍक्टिव्हेशन एनर्जी, इट इन्क्रीजेस द ऍक्टिव्हेशन एनर्जी, इट पार्टिसिपेट इन द रिएक्शन. तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये मी 3 वेळा सांगितलं की एन्झाइम डू नॉट पार्टिसिपेट इन द रिएक्शन, म्हणजे हे ऑप्शन इथेच आपलं इमिट झालं. इट चेंजेस द ऍक्टिव्ह साइट ऑफ द सबस्ट्रेट. सबस्ट्रेट कडे ऍक्टिव्ह साइट नसते. ऍक्टिव्ह साइट कोणाकडे असते? ऍक्टिव्ह साइट असते आपल्या एन्झाइम कडे, की जे तिथे आपली सबस्ट्रेटचं तिथे बाइंडिंग होतं. इथे आपल्या सबस्ट्रेटचं इथे बाइंडिंग होत असतं, त्या साइडला ऍक्टिव्ह साइट म्हणा. म्हणजे अल्टिमेटली हे ऑप्शन सुद्धा इमिट झालंय. इट चेंजेस द ऍक्टिव्ह साइट ऑफ सबस्ट्रेट. ऍक्टिव्ह साइट सबस्ट्रेट कडे नसतं, ऍक्टिव्ह साइट एन्झाइम कडे असतं, त्यामुळे हे ऑप्शन इमिट झालंय. आता कोणते ऑप्शन राहिले आपल्याकडे? आता दोनच ऑप्शन राहिले की इट रिड्युसेस द ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑर इट इन्क्रीजेस द ऍक्टिव्हेशन एनर्जी. बरं, जर एन्झाइमनं ऍक्टिव्हेशन एनर्जी इन्क्रीज केली असती तर त्यांना रेट ऑफ रिएक्शन जी फास्ट आहे ती इन्क्रीज झालेली नसती, उलट जास्त वेळ लागला असता रिएक्शन होण्यासाठी. म्हणून हे सुद्धा आपलं ऑप्शन जे आहे ते इमिट झालं. सो वी हॅव अ वन ऑप्शन लेफ्ट, दॅट इज इट रिड्युसेस दी ऍक्टिव्हेशन एनर्जी. त्याने काय केलं? ऍक्टिव्हेशन एनर्जीचं रिडक्शन हे केलं, त्यामुळे इट इन्क्रीजेस दी रेट ऑफ रिएक्शन. सो नेक्स्ट क्वेश्चन इज question number second, that is enzyme associated with the respiration and fermentation process. respiration process कुठली? आपली सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेस येतात? ग्लायकोलिसिस and Krebs cycle, where glucose is converted into pyruvate and then pyruvate is used as a energy sources. म्हणजे ग्लुकोज पासून जर आपल्याला पायरुवेट करायचं असेल, ग्लुकोजचं आपल्याला पार्शियल ऑक्सिडेशन किंवा कम्प्लीट ऑक्सिडेशन, तुम्ही एसवायला शिकले असतील, तुमच्या टीचरनी तुम्हाला एसवायला शिकवलं असेल की ग्लायकोलिसिस प्रोसेस ही आपली पार्शियल ऑक्सिडेशनची प्रोसेस आहे. कोणत्या टीचरने शिकवलं तुम्हाला? कोणत्या टीचरने शिकवलं तुम्हाला? ग्लायकोलिसिस पार्शियल ऑक्सिडेशनची प्रोसेस आहे. हे कोणीतरी शिकवलं असेल तुम्हाला, आठवा. मला वाटतं विसरले तुम्ही, भरपूर दिवस झाले तुम्हाला शिकवून, है ना? बहुतेक तुम्ही 3-4 वर्ष आधी शिकलेले असाल, तुम्हाला आठवत नाही. सरळ सरळ लिहिलेलं आहे इथे, रेस्पिरेशन, फर्मेंटेशन. ही प्रोसेस कुठे होते? सेलच्या आतमध्ये होते आणि
इथे काय होत असतं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ही प्रोसेस ही अल्टिमेटली सुरू असते. So the enzyme associated with the respiration and fermentation process are grouped into oxidoreductase, the enzyme which carry out oxidation and reduction process. तर त्या एन्झाईमला म्हटलं आपण ऑक्सिडोरिडक्टेज. मला वाटतं विसरले तुम्ही, खूप भरपूर दिवस झाले आपल्याला शिकून, 3-4 वर्ष झाले असतील. ग्लायकोलिसिस, TCA, ETS हे शिकून मला वाटतं आपल्याला जवळजवळ 15-20 वर्ष झालेले असतील, आहे ना. तर या वर्षात तुम्ही सगळं विसरून गेलेले असतील. ठीक आहे, होऊ शकते शॉर्ट टर्म मेमरी लॉस. त्यानंतर लॉक अँड की मॉडेल वॉज गिवन बाय. हा काही कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं की लॉक अँड की मॉडेल इज गिवन बाय दी इमेल फिशर. काही सायंटिस्ट लोकांनी, आपल्या क्लासमध्ये काही सायंटिस्ट लोक सुद्धा प्रेझेंट आहे, त्यांनी न्यूटन लिहिलंय. आता नाव सांगितलं असतं तुम्हाला, पण असू द्या, कशाला बिचाऱ्यांचा एवढा मोठा रिसर्च आपण वाया घालवायचा की न्यूटनने लॉक अँड की मॉडेल दिलं होतं. मायकेलस अँड मेंटेननी सुद्धा लॉक अँड की मॉडेल दिलं असं म्हणताय. कोस्टलँड तर जाऊ द्या, ठीक आहे, समजू शकतो की कोस्टलँड आणि इमेल फिशर मध्ये कन्फ्युजन झालं असेल आणि काही जणांनी कोस्टलँड लिहिलं असेल, पण न्यूटन लिहिणारे काही न्यूटन आपल्याकडे आहेत. तर त्या न्यूटनला आपण बघूया ऑफलाईन क्लास सुरू झाल्यावरती, कोणते कोणते न्यूटन्स आपल्याकडे प्रेझेंट आहेत. सगळ्यांचे नावं आहेत लिस्ट मध्ये, दिसेल सगळ्यांना. ठीक आहे, कॉलेज सुरू झाल्यावरती बघूया आपण एका न्यूटनला, म्हणजे कोणता सायंटिस्ट कोणता रिसर्च करतोय आपला, हे बघूया आपण. आपल्या क्लासमधले न्यूटन आपण शोधून काढूया. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 4 होता आपला, एन्झाईम हॅव्हिंग फिल इन द ब्लँक स्पेसिफिसिटी फॉर सबस्ट्रेट. आता एन्झाईम आणि सबस्ट्रेटची इंटरॅक्शन होण्यासाठी, एन्झाईम आणि सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स हा बनण्यासाठी त्यांची अफिनिटी ऑब्विसली हाय असावी लागेल. त्यांची अफिनिटी नो, असे काही महान व्यक्ती आपल्याकडे आहे की ज्यांनी नो पण ऑप्शन सुद्धा लिहिलंय. म्हणजे एन्झाईम आणि सबस्ट्रेटची अफिनिटी नकोच व्हायला हवा, आम्हाला नाहीच पाहिजे. एन्झाईम आणि सबस्ट्रेटची अफिनिटी नाहीच पाहिजे आणि तरीही त्यांची रिएक्शन झाली पाहिजे. तर असे ऑप्शन लिहिणारे सुद्धा महामानव आपल्या क्लासमध्ये आहेत. तर एन्झाईम आणि सबस्ट्रेट या दोघांची ज्या वेळेस हाय अफिनिटी होणार, एकमेकांसोबत त्यांची अफिनिटी, त्यांची स्पेसिफिसिटी जास्त राहणार, त्याच वेळेस एन्झाईम आणि सबस्ट्रेटचा कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन होईल आणि ते फॉर्मेशन झाल्यानंतर आपल्याला काहीतरी प्रोडक्ट आपल्याला इथे मिळेल. सिंपलचा कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. नाही नो सुद्धा लिहायचं नाही, मॉडरेट सुद्धा लिहायचं नाही. एन्झाईम आणि सबस्ट्रेटची, एन्झाईमची त्याच्या सबस्ट्रेट सोबत हाय अफिनिटी असते, हाय स्पेसिफिसिटी असते. एन्झाईम हॅव्हिंग स्पेसिफिक सबस्ट्रेट, प्रत्येक एन्झाईमचा एक स्पेसिफिक सबस्ट्रेट हा असू शकतो. म्हणजे प्रत्येक एन्झाईमचा एक स्पेसिफिक सबस्ट्रेट असतो, त्याची एक स्पेसिफिसिटी तिथे मेंटेन राहण्यासाठी त्याला त्याची एक ऍक्टिव्ह साइट असते आणि त्या ऍक्टिव्ह साइट वरती तो बाइंड होतो. कोण बाइंड होतो? सबस्ट्रेट जाऊन तिथे बाइंड होतो. त्यानंतर इथे कन्फ्युजन झालेलं समजू शकतो तुम्ही या क्वेश्चन मध्ये. या क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन आपण समजू शकतो, हे आपण ग्राह्य धरू शकतो. ठीक आहे, कारण की आपण हा लेटेस्ट टॉपिक बघितला होता. कन्फ्युजन इथे होऊ शकतो बेल शेप, स्ट्रेट लाईन, यू शेप मध्ये. ठीक आहे, तर बघूया. अ ग्राफ इज ऑब्टेन्ड व्हेन velocity is plotted against the substrate concentration. काय म्हटलंय? सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वर्सेस रिएक्शन वेलोसिटी, रिएक्शन रेट और एन्झाईम वेलोसिटी. म्हणजे एक्स एक्सिस वरती काय येईल आपला? सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आणि वाय एक्सिस वरती काय येईल आपला? एन्झाईम वेलोसिटी. म्हणजे एन्झाईमची काम करण्याची ताकद, एन्झाईमचा काम करण्याचा स्पीड. आपण म्हटलं होतं की एका स्पेसिफिक लेवल पर्यंत सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन हे जर वाढवलं तर त्या स्पेसिफिक लेवल पर्यंत एन्झाईमची व्हेलॉसिटी वाढत जाईल आणि एन्झाईमचा व्हेलॉसिटी किंवा रेट ऑफ रिएक्शन हे वाढत जाईल आणि तो स्पेसिफिक पॉइंट आल्यानंतर त्याच्या पुढे आपली रिएक्शनची व्हेलॉसिटी, एन्झाईमची काम करण्याची क्षमता ही मॅक्सिमम होऊन जाईल. त्या पॉइंटला म्हटलं होतं आपण, दॅट पॉइंट इज कॉल्ड ऍज पी मॅक्स, दॅट इज मॅक्सिमम व्हेलॉसिटी.
तर अशा पद्धतीचा एक सिंपल ग्राफ आपण बघितला होता. या ग्राफचा शेप आहे रेक्टँग्युलर हायपरबोला, नॉट अ बेल शेप, नॉट अ स्ट्रेट लाईन, नॉट अ यू शेप. यू शेप दिसतो का? काही महामानवांनी यू शेप सुद्धा लिहिलंय. ही काय स्ट्रेट लाईन दिसते तुम्हाला? ही का बेल शेप दिसतंय तुम्हाला? अशा पद्धतीचा बेल शेप ग्राफ कुठे होता? बेल शेप ग्राफ आपण बघितला होता टेम्परेचर आणि पीएचच्या कॉन्सेप्ट मध्ये, की टेम्परेचर आणि पीएचचा एन्झाईमच्या वेलोसिटीवरती कशा पद्धतीने परिणाम होतो. तर त्यावेळेस आपण बघितला होता की बेल शेप ग्राफ आपला दिसेल, म्हणजे एक ऑप्टिमम पीएच, एक ऑप्टिमम टेम्परेचर वरती गेल्यावरती तिथेच एन्झाईम ऑप्टिममली काम करू शकतो. 6 क्वेश्चन आपण बघितला होता की द नेचर ऑफ एन्झाईम इज, सुरुवातीच्या लेक्चरला बघितलं होतं, नेचर ऑफ एन्झाईम इज प्रोटीन. 99% enzymes present in the nature are of proteinous nature, which is made up by chain of amino acid. Some exceptions are there. That exception is called as ribozyme or riboenzyme, which is made up from the RNA. RNA पासून बनलेले एन्झाईम्स रायबोझाईम ते एक्सेप्शन असू शकतात, पण इथे आरएनए आपला ऑप्शन नाही आहे. आपल्याकडे ऑप्शन काय आहे? लिपिड, फॅट, कार्बोहायड्रेट, प्रोटीन. म्हणजे अल्टिमेटली आपलं ऑप्शन काय आहे? कन्फ्युजन होण्याचा प्रश्न नाही. अल्टिमेटली द नेचर ऑफ एन्झाईम इज प्रोटीन. एन्झाईमचं नेचर काय असतं? प्रोटीन असतं. आता हा इतका सोपी क्वेश्चन आहे की तो सोपी क्वेश्चन सुद्धा इथेही काही जणांनी नवीन क्लास शोधून काढले एन्झाईमचे, आणि आणि काही जणांनी एन्झाईमचे क्लास सुद्धा खाऊन टाकले. 5 आन्सर दिलाय. आता 7वा क्लास कोणता आहे ते बघूया, आपण त्यांना विचारूया पर्सनली. विचारेल मी त्यांना पर्सनली नंतर कधी भेटल्यास. सो एन्झाईम्स आर क्लासिफाईड इंटू 6 क्लासेस. दॅट इज, तुम्हाला सांगितलं होतं लक्षात ठेवायची ट्रिक, ऑथलील. ऑथलील हा वर्ड लक्षात ठेवायचा. प्रत्येक वर्डचा, प्रत्येक अक्षराचा एक तुम्हाला मीनिंग लक्षात ठेवायचा. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं होतं ट्रिक, की हा वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. O फॉर ऑक्सिडोरिडक्टेज, T फॉर ट्रान्सफरेज, H फॉर हायड्रोलायसेस, L फॉर लायझेस, I फॉर आयसोमरेजेस अँड L फॉर पुन्हा लायकेजेस. तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं. एन्झाईम्स हॅव्हिंग क्लासिफाईड इंटू 6 मेन क्लासेस, दॅट इज ऑथलील. So next question is, enzyme accelerate the rate of reaction by which of the following strategies. आता काही जणांनी कायनेटिक एनर्जी लिहिली, फ्री एनर्जी डिफरन्स लिहिला, टर्न ओव्हर नंबर लिहिला. हे कॉन्सेप्ट आपण बघितले का आतापर्यंत? एन्झाईम कायनेटिक्स आपण शिकलोच नाही. कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती नाही, फ्री एनर्जी आपल्याला माहिती नाही, टर्न ओव्हर नंबर म्हणजे आपल्याला माहिती नाही. मग हे कॉन्सेप्ट कुठून उमजले हे मला कळलं नाही आतापर्यंत. कायनेटिक एनर्जीची, फ्री एनर्जीचा, टर्नओव्हर नंबरचा इथे आपण कॉन्सेप्टच शिकलो नाही. तुम्ही आन्सर मध्ये दिलंच कसं हे मला कळलंच नाही. तर सो एन्झाईम अल्टिमेटली काय करतो की इट डिक्रीजेस द ऍक्टिव्हेशन एनर्जी. ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जीला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हणतो. म्हणजे अशी स्टेट की ज्या स्टेट पासून आपले रिएक्शन स्टार्ट होईल आणि त्या स्टेट पासून आपल्या सबस्ट्रेटचा प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्शन फास्ट होईल, तर त्या स्टेटला म्हणायचं ट्रान्झिशन स्टेट. म्हणजे चेंजिंग स्टेट विच स्टेट इज कन्वर्टेड सबस्ट्रेट टू प्रोडक्ट, दॅट इज डिक्रीजिंग द एनर्जी रिक्वायर्ड टू फॉर्म द ट्रान्झिशन स्टेट. म्हणजे ट्रान्झिशन स्टेट तयार होण्यासाठी हा काय करतो? जी एनर्जी लागते ती कमी करतो. म्हणजे त्या सबस्ट्रेट मध्ये असे काहीतरी मॉडिफिकेशन करतो, काही बॉन्डिंगचं रिअरेंजमेंट करतो. त्याच्यामुळे त्याला कमी एनर्जी लागते ट्रान्झिशन स्टेट मध्ये जाण्यासाठी. कमी एनर्जी त्याला लागली म्हणजेच तो त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत लवकर पोहोचेल. म्हणजे हे आपण बघितलं होतं की इट डिक्रीजेस द ऍक्टिव्हेशन एनर्जी और अल्टिमेटली इट डिक्रीजेस द एनर्जी रिक्वायर्ड टू फॉर्म ट्रान्झिशन स्टेट. जर तुम्ही आन्सरचे स्टेटमेंट प्रॉपरली वाचले असतील तर तुम्हाला कळूनच जातं. प्रॉपरली एवढं काही डिफिकल्ट आपलं नाहीये. अँड देन the catalytic activity of enzyme is restricted to a small portion which is called as, आपण म्हटलं होतं की एन्झाईम कडे काहीतरी स्पेसिफिक साइट त्यांच्याकडे प्रेझेंट असतं. सो एन्झाईम हॅव्हिंग स्पेसिफिक साइट फॉर बाइंडिंग ऑफ सबस्ट्रेट. सो हा सबस्ट्रेट त्याच्या दुसऱ्या साइट वरती बाइंड होऊ शकत नाही.
हा सबस्ट्रेट इथे बाइंड होऊ शकत नाही, हा सबस्ट्रेट इथे बाइंड होऊ शकत नाही. मग त्याची बाइंडिंग साइट कुठे आहे? त्याची बाइंडिंग साइट आहे इथे. म्हणजे एन्झाइम हॅव्हिंग स्पेसिफिक ऍक्टिव्ह साइट. त्यांच्याकडे एक स्पेसिफिक ऍक्टिव्ह साइट ज्यालाच आपण कॅटालिटिक साइट सुद्धा म्हणतो. म्हणजे अशी साइट एन्झाइमची की ज्याच्यामध्ये सगळ्या कॅटालिटिक ऍक्टिव्हिटी या होत असते. बाकीच्या कोणत्याच साइट वरती कॅटालिटिक ऍक्टिव्हिटी होणार नाही. तिथे एन्झाइम हा सबस्ट्रेट हा बाइंड होऊ शकणार नाही. तर त्याची अफिनिटी कोणासोबत असते? त्याची अफिनिटी असते एन्झाइमच्या ऍक्टिव्ह साइट वरती. म्हणजे सबस्ट्रेट हा कुठे बाइंड होईल? एन्झाइमच्या ऍक्टिव्ह साइट वरती. त्याची कॅटालिटिक ऍक्टिव्हिटी कुठे होईल? कॅटालिटिक ऍक्टिव्हिटी म्हणजे रिएक्शन स्टार्ट होण्याची ऍक्टिव्हिटी. कॅटालिटिक ऍक्टिव्हिटी कुठे होईल? त्याची ऍक्टिव्ह साइट वरती. तर अलोस्टेरिक साइट म्हणजे काय? एन टर्मिनल, सी टर्मिनल हे काही कॉन्सेप्ट आपण बघितलेच नाही. आपला सिंपलसा कॉन्सेप्ट होता की इट बाइंड्स टू दी ऍक्टिव्ह साइट. म्हणजे एन्झाइम ऍक्टिव्ह साइट वरती बाइंड होतो. क्लिअर आहे? सो पेप्सिन बद्दल सुद्धा आपण बघितलं होतं. ज्यावेळेस आपण पीएच आणि एन्झाइम व्हेलॉसिटीचं रिलेशन बघितलं होतं, त्यावेळेस आपण काही ग्राफ्स काढले होते की तुम्हाला म्हटलं की जनरली ऑल द एन्झाइम्स आर वर्क ऑन ऑप्टिमम पीएच दॅट इज 6 to 8 पीएच पर्यंत काम करू शकतात मॅक्सिमम एन्झाइम. तर अशा पद्धतीचा बेल शेप ग्राफ तुम्हाला इथे दिला होता आपण. तर काही एक्सेप्शन्स तुम्हाला तिथे सांगितले होते. आपण आठवत असेल कदाचित तुम्हाला की या साइडला एक ग्राफ तुम्हाला सांगितला होता. इथे तुम्हाला सांगितलं की पेप्सिन, हायड्रोलेज, हायड्रोलिटिक एन्झाइम आर वर्क ऑन दी ऍसिडिक पीएच. आता तुम्हाला माहिती असेल, तुम्ही एफवाय ला शिकले असेल कदाचित की स्टमक हॅव्हिंग पीएच. स्टमकचं पीएच किती असतं? पीएच ऑफ 1 to 2. स्टमकचं पीएच जवळपास 1 ते 2 च्या दरम्यान असतं. तर स्टमकच्या पीएच मध्ये ऑप्टिमम ऍक्टिव्हिटी कोण करेल? म्हणजे स्टमकचा पीएच 1 ते 2 आहे. म्हणजे स्टमक मध्ये एक डायजेस्टिव्ह एन्झाइम आपला प्रेझेंट आहे. त्यालाच आपण म्हटलं पेप्सिन. मग हा पेप्सिन कोणत्या पीएच वरती काम करेल? ऑब्विसली इट वर्क्स इन द पीएच रेंज ऑफ 1 to 2. मग आता 1 to 2 मध्ये कोणती पीएच दिसतंय? 1 to 2 मध्ये कोणतं ऑप्शन दिसतंय? 1 आणि 2 म्हणजे 2 पेक्षा जास्त जायला नको आणि 1 पेक्षा कमी यायला नको. एकच ऑप्शन दिसतंय आपल्याला, दॅट इज 1.4. सो द ऑप्टिमम व्हॅल्यू ऑफ पेप्सिन इज 1.4. तो 2 पेक्षा जास्त पीएच वरती काम करणार नाही, 1 पेक्षा कमी पीएच वरती काम करणार नाही. इट वर्क्स इन द acidic environment. The conformational state of pepsin is maintained in acidic environment. That's why it works optimally on the pH that is 1.4. पेप्सिनचं काम काय असतं की पेप्सिन हे प्रोटीन्सच्या लार्ज मॉलिक्यूलला स्मॉल पेप्टाइड्स मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं. सो इथपर्यंत आपले क्वेश्चन्स होते.